गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील पत्राचाळ रहिवाशांनी आपल्या न्याय हक्कांसाठी बांद्रा येथील म्हाडा कार्यालयासमोर जोरदार मोर्चा काढला। म्हाडा म्हणते तुमचे हक्क देणार नाही, रहिवासी म्हणतात घेतल्याशिवाय राहणार नाही। या घोषणांनी परिसर दणाणून गेला। पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत त्यांना वाढीव कार्पेट एरिया मिळालाच पाहिजे या मागणीने जोर धरला होता। रहिवाशांनी सरकारवर ही टीका केली। विकासकांचे 900 कोटी रुपये माफ करणाऱ्या सरकारला आमच्या हक्काचा आवाज का ऐकू येत नाही असा सवाल आंदोलकांनी केला। पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला असून नागरिक अजूनही आपल्या हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत। हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही असा निर्धार मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केला। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। पण याच्यामध्ये एफएचा एक घोटाळा झाला होता, त्यावेळेलाही पीएमसी नेमला नव्हता। आज आम्ही संस्थेने स्वतः पीएमसी नेमलाय, तर त्याला फक्त अंतर्गत बांधकामाची पाहणी करण्यासाठी दिलेली आहे, त्यांना बाहेरची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी दिलेला नाही, एनडीटी टेस्ट करण्यासाठी दिलेला नाहीये। भरपूर विकासकांना म्हणजे या कंत्राटदाराने काम हे निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। अशा याच्यामध्ये आम्ही कसं काय जायचं? आणि म्हाडा फक्त ताबा पत्रावर ताबा घ्या असं म्हणतोय, जे चुकीचे। त्यांनी वैयक्तिक करार केला पाहिजे, डीए केला पाहिजे। आम्हाला वैयक्तिक करार करावा, डीए करावा। आमच्या पीएमसीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी पूर्ण कराव्यात, त्याच्यानंतरच आम्हाला ताबा द्यावा। आणि आमच्या सगळ्या मागण्या म्हणजे 25 करोड कॉर्पोरेशनवर 9% व्याज झालं, R9चा ताबा झाला, आमचा अंबामाता मंदिर हे म्हाडाने करून द्यावं ही आमची मागणी आहे। आणि या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही घरांचा ताबा घेणार नाही। हक्काची घरं आम्हाला मिळावी। आज आम्ही लोक एवढ्या वर्ष बेघर आहे, आमचे भाडे आम्हाला व्यवस्थित द्यावे आणि जे आमचे काम सगळे अधुरे राहिलेले ते काम आमचे पूर्णपणे म्हाडाने करून द्यावे। किती वर्ष झाले आहे? आज आम्हाला गेल्या 18 वर्षापासून आम्ही लोक बेघर आहे। 18 वर्ष चालू आहे आम्हाला। हा 2000 आम्हाला 11 मध्ये घर ताबा देणार होते। अधिकाऱ्यांचं असं आहे की आम्हाला झाले पाहिजे। प्रामुख्याने आम्हाला 25 करोड रुपये कॉर्पोरेशन पण देणार होते, त्याला आम्हाला आता 9% व्याजाने दिले पाहिजे। पण आज असं झालंय की आमची पूर्ण लँड आमची असताना आज आमच्याकडे 25 अंकी इमारती बांधण्यात आल्या, एकटा आहे, त्यानंतर कल्पतरू आहे, लक्झर आहे, त्याच्यामध्ये ओછી देऊन त्यांना परमिशन दिलेलं आहे। पण आज आम्ही बाहेर आहोत। आज मला तुम्ही सांगा, आज आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी आलो आहोत। 18 वर्ष झाले मॅडम, 18 वर्ष। प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास झालेला, आमचे 4 वर्ष आपण बाकी झालेली आहेत। लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, मागे माननीय सुनील प्रभू साहेबांनी पण अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलेला। तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। तर देवेंद्र फडणवीसांकडे ते खातं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला या सगळ्या मान्य करण्यासाठी। आज मॅडम 1.5 वर्ष झालं, असं कसं झालं? आज सरकार म्हणते की हे सरकार सामान्य माणसांचं आहे, सामान्य जनतेचं आहे। मग आम्ही कोण आहोत? आज आम्हाला म्हाडामध्ये यावं लागतंय। आज सगळे मराठी माणसं आहोत ना, मराठी माणसं सरकार। आणि आज आम्हाला इथे ठेवले, आमच्यासाठी पोलीस हे लावलेले का? आम्ही काय करणार? आम्ही एज्युकेटेड आहोत मॅडम, पण आज आमची 18 वर्ष बाहेर गेली आहेत। आज लोकांकडे लोकांकडे 25,000 रुपये भाडं देत आहे, पण ते नाही त्यांच्या हिशोबाने देत आहेत। 1 तारीखला नाहीच मिळालं, 10, 12, 15, 24, 25 ही मनमानी चालणार नाही ना। सगळं आम्ही सहन करतोय, 40 25 सहन केले, बरोबर का? समजलं का? हे लोक काही करत नाही, फक्त ऍड करतायत। आम्ही पत्राचाळीला एवढं दिलं, आम्ही पत्राचाळीला तेवढं दिलं। पत्राचाळीला आम्ही जर एवढं दिलं असतं त्यांनी, तर आमच्याकडे आज ही आम्हाला परिस्थिती का मागावी लागली असती? आमच्या हक्काच्या लढाईसाठी आम्हाला का भांडावं लागलं असतं? हे चुकीचं आहे। आज आम्ही कोण आहोत? तुमचे लोक आहोत ना। मग उगाच सांगायचं नाही की पत्राचाळीसाठी आम्ही केलं। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं 7 दिवसापूर्वी, मराठी माणसाला विचारत नाही, पत्राचाळीमध्ये जाऊन बघा। चला, मी सगळ्यांना आवाहन करतो, चला आम्ही तुम्हाला दाखवतो की काय तिथे काय झालेलं आहे, काय नाही झालेलं आहे। असं होणार नाही, असं चालणार नाही, तुम्ही अन्याय करणार। प्रत्येक वेळी आम्ही बोरीकर साहेबांना भेटायला जातो, आम्हाला फक्त ऐका, आमच्याकडून आम्ही त्याला पत्रव्यवहार केलाय, आमच्या कमिटीने पत्रव्यवहार केलाय, पण पत्रव्यवहार पत्र घेतात, फोटो काढतात, त्याच्या पुढे काहीही होत नाही।
एवढ्या वर्ष आम्हाला पाठीमागे ठेवलं, तर तुम्हाला देव आम्हाला काही दिलं नाही. लाईट फोन नाही, व्यवस्थित भाडं नाही, सगळ्या घरांना चुरा गेल्या, सिमेंट खाली पडते, कसं जाणार उद्या माडांची जबाबदारी देणार आहे का? काय करून दिले तसं पाणी देतं आमच्या घरांनी. एवढे पाणी काढला. आमच्या हाताचं घर आम्हाला भेटलंच पाहिजे. प्रायव्हेट फंड सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे. आम्ही भेटल्याशिवाय राहणार नाही. भाडं सुद्धा आम्हाला वेळेवरती नाही. आम्ही भाड्याने राहतो, 40,000 रुपये भाडे देऊन राहतो, ते सुद्धा वेळेवरती आम्हाला भाडं. पत्राचाळीतील सगळे रहिवासी इथे म्हाडाच्या मुख्य कार्यालयावरती आलेले आहेत. जवळपास 2 दशकांचा आमचा लढा सुरू आहे आणि गोरेगावच्या पत्राचाळीतील रहिवाशांना त्यांचं हक्काचं घर, चांगलं घर अद्याप मिळालेलं नाही. एक तर देण्यात उशीर झाला आणि देताना आता आमच्या घराची चोरी करतायत. अत्यंत निकृष्ट बांधकाम, कोणती व्यवस्था नाही, अशा दुरावस्थेच्या इमारती देऊ मागत आहेत आणि त्यामुळे रहिवाशांचा रोष आहे. मी स्वतः विधान परिषदेत असताना हा 2दा प्रश्न मांडला होता. तोपर्यंत हा प्रश्न असा जागेवर पडला होता. त्यावेळेला तत्कालीन गृहनिर्माण मंत्री वायकर साहेब यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं की पत्राचाळीचा जो अधिकार आहे तो दिला जाईल. त्या प्रश्नानंतर मुख्यमंत्री इकडे आले, गृहनिर्माण मंत्री आले, जितेंद्र आव्हाड साहेब आले आणि आव्हाड साहेबांनी मैदानामध्ये सांगितलं की अरविंद सावलाजींचा उल्लेख करून आणि माझा उल्लेख करून की अरविंद सावला आणि कपिल पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मला हा प्रश्न कळला आणि आता रहिवाशांचं जे नेते इथे लढतायत, संघर्ष करतायत, त्यांच्या सगळ्या मागण्यांना आम्ही मान्यता देऊ आणि मार्ग लावू. आणि त्यानंतर मार्ग लागला, परंतु पुन्हा आता आम्ही मूळ पदावर आलेलो आहोत आणि जी या व्यवस्थेत, ज्या अवस्थेमध्ये आम्हाला घरं दिली जात आहेत त्याबद्दल या रहिवाशांचा रोष आहे. आमची फसवणूक झाली आहे, या फसवणुकीला निराकरण झालं पाहिजे आणि सरकारने हक्काचं चांगलं घर दिलं पाहिजे. कुठल्या उंच इमारतीच्या झोपडपट्टीत ढकलण्याचं काही कारण नाही. आम्ही तसं जाणार नाही. उत्तम चांगलं घर दिलं पाहिजे. आम्ही चांगली घरं राखली होती, वर्षानुवर्ष राखली होती. 17 वर्ष, जवळपास 2 दशका लढा आहे. 17-18 वर्ष झाली. मी स्वतः भाव उपस्थित करून 10 वर्षापूर्वी उपस्थित केला होता. गेली 18 वर्ष आम्ही ह्या आमच्या घरासाठी लढतोय. 2008-2009 पासून आम्ही बाहेर आहोत, घराच्या बाहेर. विविध म्हाडाने हा प्रकल्प राबवतो असं 2022ला सांगितलं. 2022ला सांगितलं की हा आम्ही प्रकल्प तुमचा राबवणार. मे 2024ला प्रकल्प पूर्ण करायची डेट होती. त्याच्यानंतर म्हाडाने आम्हाला विचारात न घेता ऑनलाईन लॉटरी काढली जबरदस्तीने. त्या व्यतिरिक्त आमच्या ज्या मागण्या, बेसिक मागण्या आहेत की आमचा DA म्हणजे विकासक म्हाडा या करारामध्ये, तर म्हाडाने आमच्या बरोबर, संस्थेबरोबर एक करारनामा करावा अशी आमची मागणी होती. ती मागणी म्हाडाने आताही पूर्ण केली नाही. अनेक वेळा आमच्याकडनं ड्राफ्ट घेतला गेला की तुमच्या काय मागण्या आहेत आम्हाला सांगा. तो मला वाटतं ऑक्टोबर 2022ला आपण दिलेला, आम्ही 22ला ड्राफ्ट दिलेला आहे मसुदा पूर्ण DAचा, परंतु आजपर्यंत झाला नाही. PAAA केल्याशिवाय लोकांना घरात जायचं नसतं. 79A प्रमाणे PAAA करायला पाहिजे होता, तो देखील करत नाही म्हाडा. प्रत्येक वेळेला सांगते कॉर्पोस फंड आहे आमचा. 2014-11ला कॉर्पोस फंड ठरला होता 25 करोड. तो 25 करोड कॉर्पोरेट फंड आम्हाला 9% व्याजासहित वाढवून पाहिजे. इतर विकासकांचे जे म्हाडाने देणी होती ती 9% व्याजाने लोकांना फेडली आहेत, विकासकांना फेडले आहेत. मग आमच्या रहिवाशांवर अन्याय का करतात? दुसरी गोष्ट अशी आहे की म्हाडाने 2.5चा FSI होता पूर्ण सिद्धार्थनगरवर, तो 4चा केला. आमचं 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी देखील घर 650चं होतं, आज देखील घर 650चं आहे. परंतु आमची जी मागण्या आहेत त्या जोपर्यंत म्हाडा पूर्ण करणार नाही, जोपर्यंत विकासकाला किंवा वेलकॉन, आमच्या जे वेलकॉनने जे घर बांधलंय ते निकृष्ट दर्जाचं आहे, ते निकृष्ट दर्जाचं घर दर्जेदार बनवणार नाही. कारण वेलकॉनचं ज्यावेळेला सुरुवातीला टेंडर काढलं म्हाडाने तर 142 करोड होतं, ते जवळजवळ आता 290 करोड झालंय. पण त्याचा दर्जा जो आहे तो 100 करोडचा पण दिसत नाही. त्यामुळे
म्हाडाने ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि आम्हाला लिखित काहीतरी दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आमचा देवळाचा एफएस आहे, आमचं देऊळ देखील बांधून द्यावं ही आमची मागणी आहे आणि ती मागणी पुन्हा झाली नाही तर आम्ही याच्या पुढे उपोषणाला बसू. रस्त्यावरती तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू. आकाशवाणीच्या भोजन कक्षातील अस्वच्छता आणि कॅन्टीनमधील उंदरांची आणि घुशींची संख्या पाहता या कंत्राटदाराला काम कसे मिळाले यावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातून लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून अशा कंत्राटदारांची शोध मोहीमच राबवली पाहिजे. आमदार मिटकरी यांनी स्पष्ट सांगितलं की आपण नेहमीच मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिलो असून हे कॅन्टीनचं कंत्राट एखाद्या मराठी बचत गटालाच द्यायला हवं होतं, परंतु नेहमीप्रमाणे बाहेरील राज्यातील लोकांना कंत्राटे देण्यात येतात आणि त्यांच्याकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. लोकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत यासाठी प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. कॅन्टीन मधली सुविधा आणि कॅन्टीन मधल्या अवस्था बघितल्या तर निश्चितच ते कंत्राट त्याला कसं भेटलं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. माझा त्या कंत्राट देण्यालाच विरोध आहे. मुळामध्ये आपण मराठी माणसांबद्दल इतकं प्रेम आपण सर्व लोक दाखवत असतो, तर मराठी माणसाला किंवा बचत गटाला ते कंत्राट भेटावं अशी माझी भूमिका होती. मात्र आकाशवाणीमध्ये किंवा आमदार निवासाच्या भोजन कक्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना कंत्राट दिलं जातं ते तिथं कसे वागतात, त्यांचा किचन कसा असतो, तिथं असणारी उंदरं, त्याचं प्रमाण, घुशींचं प्रमाण आणि अस्वच्छतेचं प्रमाण, आता या निकषावर जर त्याला कंत्राट दिलं असेल तर मला तर वाटतं याबाबत शोध मोहीमच राबवली पाहिजे. वास्तविक तशा लोकांना कंत्राट देऊन परत एकदा आमदारांच्या किंवा तिथं आमदारांसोबत असणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये किंवा होत असेल तर ते कंत्राट तात्काळ रद्द करावं अशी मागणी मी सरकारला करतोय. नाही, ते निश्चिंत आहे. ज्यांना कंत्राट भेटते त्यांना माहिती आहे आपण कशी मस्ती केली, कशी वागलो तरी आपल्याला हे कंत्राटच भेटतं. आता नेमकं का दिलं गेलं ते बघितलं पाहिजे. आपल्याकडे काय आर्थिक कॅपॅसिटी असणारी लोक नाही आहेत का महाराष्ट्रामध्ये? तर आहेत ना, आपल्याकडे आर्थिक कॅपॅसिटी असणारी लोक आहेत. त्याच्यामुळं अशा प्रकारे त्यांनाच चारही ठिकाणचं कंत्राट जाणं हा संशोधनाचा विषय आहे. कारण एक गोष्ट आहे, तुम्ही त्या आमदारांना वेड्यात काढा, आमदारांना काय काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा, पण त्या आकाशवाणी किंवा चारी आमदार निवासमधल्या कॅन्टीनची व्यवस्था इतकी भयंकर आणि जेवणाची चवही, कारण आता जी लोक टीका करतायत ना की आमदारांनी का मारलं, ते हिंसेचं समर्थन नाही, पण त्यांनी तिथे एकदा जाऊन जेवण करावं आणि तिथली वस्तुस्थिती पाहावी. त्याच्यामुळे अशा लोकांना वारंवार का कंत्राट दिलं गेलं याच्या तळाशी गेलं पाहिजे आणि त्या तळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले यावर आमचं काहीही म्हणणं नाही, असं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. दोघांनी राजकीय भूमिकेतून एकत्र येऊन काम केलं तरी भाजपाला काही अडचण नाही, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही 100% विजय मिळवू असा आमचा ठाम विश्वास आहे. तर बावनकुळे यांनी दोघा भावांच्या एकत्र येण्याबाबत कोणताही विरोध केला नसून पक्षाच्या विजयाच्या तयारीवर भर दिला आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. एकत्र आले, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, कारण पारिवारिक प्रश्न आहे. दोन भावांनी एकत्र आलं तर काय बिघडतं? ही संस्कृती आणि संस्कार आहे आपले. परंतु हे संस्कार संस्कृती ही राजकीय नसावी, ही पॉलिटिकल नसावी. मला त्यांना सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे, मी इतका मोठा नाही आहे. पण मला असं वाटतं राजसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, उद्धव साहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला आहे महायुतीने हा विचार केला आहे. किती लोक एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल. 51% मतं घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू
हा त्या ठिकाणी आमचा मानस आहे आणि तशी तयारी आम्ही चालू केली आहे। मुंबईत स्वयं पुनर्वसनाला गती देण्यासाठी सादर करण्यात आलेला 300 ते 400 पानी अभ्यास अहवाल हा मध्यमवर्गीयांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवणारा ठरणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे। चारकोप येथे खुद्द मुख्यमंत्री यांच्या हस्ते गृहनिर्माण संस्थांना चाव्या देण्यात आल्या असून आजवर 15 यशस्वी गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सुंदर नगरमधील SRA योजनेतील रहिवाशांनी स्वतःहून पुनर्विकसनासाठी पुढाकार घेतला असून हे काम कन्व्हेन्स गृहनिर्माण संस्थांना द्यावे यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठोस निर्णय झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। पहिला फोटो घ्या। एक मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या किंवा जुन्या इमारती या संदर्भामध्ये हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास हा कन्सेप्ट आपण आणला। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज धोरण बनवलं, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारनं राजाश्रय दिला, अनेक चांगले महत्त्वाकांक्षी शासन निर्णय केले आणि कोणाला अवघड वाटत होतं अशा प्रकारची स्वयं पुनर्विकासाची मूव्हमेंट आज एक आंदोलन म्हणून उभी राहिले आणि म्हणून 15 जवळपास सक्सेस स्टोरी इमारती उभ्या राहिल्या, चाव्या दिल्यात, लोक राहायला गेलेत। बिल्डर विना गृहनिर्माण संस्था पुढे आली तर त्यांना फंडिंग केलं जातं, शासन त्या ठिकाणी सगळ्या सवलती देतं आणि पुनर्विकास होतो। यामध्ये गुणवत्ता राखली जाते, सभासदांचा थेट सहभाग असतो आणि आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणजे स्वतःची इमारत स्वतः उभी करा हे आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। 2 उदाहरणं मी अनेकदा सांगितली। पार्ल्याला त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे, 360 स्क्वेअर फीटात लोक राहत होती, बिल्डर त्यांना 700 देत होता, त्यांनी स्वयं पुनर्विकास केला, 1400 स्क्वेअर फीटात राहायला त्या ठिकाणी गेले। चारकोपला श्वेतांबरा सोसायटी ज्याच्या चाव्या वाटपला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम केला मुख्यमंत्र्यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली असून कोणत्याही पक्षाचं नाव किंवा निशाणी दुसऱ्या पक्षाला देणं हे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात बसत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। निवडणूक आयोगानं फक्त निशाणी वाटप केलं असलं तरी या निर्णयावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे। याच दरम्यान इंडिया आघाडीची बैठक लवकरच होणार असून रणनीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। गोष्ट आहे आणि मी साधारणतः 2010च्या सुमारास महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हाच होता आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड कशी त्यावेळेला घातली गेली, तेव्हाचे दिवस, तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे। आता युनेस्कोनी सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे। तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे। या निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे हिरोजी इंदोलकर, ज्यांनी रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या अधिपत्याखाली झालं। आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकण्यात आलं की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल, आणखीनही काही किल्ले असू शकतात, त्या हिरोजी इंदोलकरांनी, म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाटी आहे, त्या पाटीवरती असं कोरलं आहे
सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, म्हणजे ह्या सगळ्या आपण इतिहासात ऐकलेल्या गोष्टी आहेत की ते सगळं बांधकाम त्यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या म्हणजे खुश झाले आणि त्याने विचारलं, हिरोजी काय पाहिजे तुला? त्याला काही नको, मला तुमच्या सेवेची संधी देत राहा, मी तुमच्या सेवेला कधीही बोला, मी तत्पर आहे. म्हणजे तेव्हा असे निष्ठावंत मावळे होते आणि आज युनेस्कोने तो एक दर्जा दिला आहे म्हणून नाही, तर त्याची जी महानता आहे ती कायम होती आणि राहील. स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र ही माहिती मिळते त्यानुसार निधी अभावी काही कामं रखडली. निधी नाही, काही तांत्रिक बाबी आहेत. मला असं वाटतं याच्यावरती मुख्यमंत्री जास्त चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकतील. सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भात एक ऑगस्टमध्ये आणि संपूर्ण केसचा निकाल देणार. ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल. कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले, मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तो निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे. कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे, असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि सुमारे 40 आमदारांसह वेगळा गट तयार केला. शिंदे गटाने भारतीय जनता पक्षासोबत युती करत राज्यात सत्ता स्थापनेत भूमिका बजावली. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना हे नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण हे निवडून चिन्ह आपल्याला मिळावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. आयोगाने निवडणूक चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर शिंदे गटाने त्या नावाने निवडणुका देखील लढवल्या. मात्र उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरण्यापासून रोखले जावे अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केली आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात प्राथमिक सुनावणी झाली. कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी ऑगस्ट महिना निश्चित केला आहे. त्यामुळे शिवसेना खऱ्या अर्थाने कोणाची हे ठरणारा निर्णायक निकाल येत्या ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालय देणार आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी. हा जो सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने जे काही आज वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आमच्या पक्षाला फार मोठा दिलासा मिळालेला आहे आणि खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं 3 विषय आहेत. खरं ज्या वेळेला जे आमच्या पक्षाकडून जे लोक माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांना सोडून त्यांनी एक गट स्थापन केला आणि हा गट स्थापन केल्यामुळे माननीय उद्धवजींनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर माझ्याच लोकांचा माझ्यावरती जर विश्वास नसेल तर मी त्या खुर्चीमध्ये बसणं योग्य नाही आणि म्हणून स्वतःहून त्यांनी वर्षा बंगल्यातून निघाले आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन म्हणता येणार, महाराष्ट्रामध्ये मोठं एक या विषयावरती एक राजकीय वातावरण निर्माण झालं आणि सहानुभूती ही माननीय उद्धवजींना मिळाली की ज्यांनी स्थापना केली शिवसेनेची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर आमची मंडळी निवडून आली आणि त्यांनी भाजपच्या बरोबर राहून उद्धवजींना खुर्चीवरून खेचण्याचं काम केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मोठी नाराजी निर्माण झाली, मराठी माणसामध्ये असंतोष निर्माण झाला. एक चांगला काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जावं लागलं, त्याबद्दल एक घटनात्मक पेच निर्माण झाला आणि या घटनात्मक पेचामध्ये 3 स्वायत्त संस्था आल्या. एक सुप्रीम कोर्ट आलं, एक विधानसभेचे अध्यक्ष आले
आणि निवडणूक आयोग आले. आणि ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस केस चालू होती त्यावेळेला खूप मोठी घटनात्मक चर्चा झाली आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जे त्यावेळेचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी जी काही न्यायालयामध्ये ज्यांनी काही वक्तव्य केली आणि ही केस पक्षचं चिन्ह कुणाला द्यायचं ते निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलं, तो निवडणूक आयोग निर्णय घेतील. आणि अपात्रतेचा जो हिरवळ त्यावेळेस अध्यक्ष होते त्यांनी जो निर्णय दिला आणि तो त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांवरती सोडला. आता हे विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाचे मंडळी ही त्या पक्षाच्या अधीन राहून काम करतात, किंवा निवडणूक आयोग नाहीये परंतु विधानसभेचे, आणि त्यांनी जो निर्णय दिला त्याच्यावरती सुद्धा पुन्हा एकदा पेच निर्माण झाले. अनेक वकिलांनी किंवा अनेक तज्ज्ञांनी कायदे मंडळींनी हा निर्णय योग्य की अयोग्य, न्यायालयावरती आपण बोलणं उचित नाहीये, परंतु खूप मोठी ह्या भारतात सगळे लोक कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य. आता अविश्वास कुणावर दाखवायचा? सुप्रीम कोर्टावरती अविश्वास दाखवायचा, आयोगावरती अविश्वास दाखवायचा, किंवा सभापतीवरती अविश्वास? घटनेमध्ये कुठली वक्तव्य करण्याची तरतूद नाहीये. आणि अशा वेळेला आता ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय गवई साहेब यांनी याच्यावरती एक बोलता बोलता सांगितलं की ह्या देशामध्ये घटना ही सर्वोत्तम आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की ही जी त्यांनी जे निर्णय त्यावेळेला दिले होते चंद्रचूड साहेबांनी की ते त्या आयोगाने स्वायत्तेवरती निर्णय घेईल, पण ते चुकले असतील किंवा त्यांनी घटनाच्या कायद्याच्या विरोधात काही निर्णय घेतले असतील तर तो अधिकार न्यायालयाला घटनेचंच बूज राखून न्यायालय चालतो. तो मला वाटतं त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे आज एक देशातील जनतेचा, महाराष्ट्रातील जनतेचा न्यायालयाच्या काही निर्णयावरती ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला हा एका वक्तव्यामुळे ही सगळी केस पुन्हा एकदा एक घटनेच्या चॅनलमध्ये आलेली असं मला वाटतं. आणि हा शिवसेनेच्या गेले 2 वर्ष शिवसेने जे केसमध्ये तारीखी मिळत नव्हती, अशा वेळेला एक महाराष्ट्रातील गेले अतिशय चांगल्या पक्षाला एक चांगला दिलासा मिळाला असं मला वाटतं. आदित्य ठाकरेजी काल उपनगरात होते. उपनगरात ते असताना असं म्हणाले की 2 भाऊ एकत्र येणार असेल या भीतीने जे मुख्यमंत्री आहेत ते निवडणुका पुढे ढकलतील असं कुठे ना कुठे संशय ते व्यक्त करतात. माननीय भारतीय जनता पार्टीचा केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे, परंतु ज्या राज्यांमध्ये अशा काही जे विरोधी पक्षातली पक्ष एकत्र येऊन जे कामकाज करतायत त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या सरकारनं म्हणजे विशेषतः मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांनी केलेलं आहे. केवळ महाराष्ट्रात हे केलं असं नाही आहे, अनेक राज्यांमध्ये त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत की त्यांच्याशिवाय कोण नको. आणि त्यामुळे त्यांना पूर्वीच त्यांनी असं ठरवलं होतं. माननीय बाळासाहेबांच्या CSMT जवळ धावत्या बेस्टच्या डबल डेकर बसला अचानक आग लागली. धुराचे लोट पाहताच प्रवाशांमध्ये भीती पसरली आणि सर्वांनी तातडीनं खाली उतरून जीव वाचवला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी.